व्हिडिओमध्ये ह्या ब्लाउजची आपण इथं कटिंग बघितली आहे। हा 40 साईजचा पेपर पॅटर्न आहे आणि त्यावरूनच इथे अर्धा इंचाने एक्स्ट्रा आहे। तर बघा तुम्हाला इथं मार्किंग करून दाखवते। बघा तुम्हाला दाखवते छान असं हा पफच्या बाजूला याचं थोडंसं जास्त दोनही शिलाई बघा मी अशा ठेवून घेतला एक होते। अशा पद्धतीने जर फिटिंग केली तर बघा आपली ही शिलाई अगदी एक। नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजची संपूर्ण शिलाई बघणार आहोत आणि शिलाई संबंधीच्या खूप साऱ्या अशा महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स मी इथं सांगितलेल्या आहेत। त्याचबरोबर या ब्लाउजची कटिंग आपण तयार पेपर पॅटर्न वरून केलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ 2 दिवस आधीच मी अपलोड केलेला होता। ज्या कोणी मैत्रिणींनी तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर आधी कटिंगचा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर त्याच ब्लाउजची इथं संपूर्ण शिलाई मी सांगितलेली आहे आणि त्या शिलाई संबंधी अशा काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत की जेणेकरून त्या तुम्हाला कदाचित याआधी माहीतही नसतील। त्याचबरोबर हा जो आपल्या हाताचा बोट आहे, मधला बोट आणि अंगठा याचं टेक्निक वापरून कशी ब्लाउजला फिटिंग परफेक्ट येत असते किंवा त्याची आपल्याला कशी मदत होत असते हे सुद्धा मी इथं सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आहे ना, बरेच वेळेला कस्टमर हे आपल्याला मापाला ब्लाउज देत असतात, तर मापाच्या ब्लाउजवरून ब्लाउजची फिटिंग कशी करायची ते सुद्धा इथं सविस्तर सांगितलेलं आहे। मला ना बऱ्याच वेळेला अशा कमेंट येत असतात की ताई तू जी ही टिप्स सांगितली किंवा ट्रिक्स सांगितली ही याआधी आम्हाला माहीतच नव्हती। तर मला तरी असं वाटतं की जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर मनात एकदा तुमच्या नक्कीच येणार की ही ट्रिक आपल्याला याआधी माहीत नव्हती आणि असं जर तुम्हाला जाणवलं तर मला नक्की कमेंट करून नक्की कळवा की याआधी तुम्हाला हे माहीत होतं का। आजचा हा ब्लाउजचा जो व्हिडिओ आहे तो शिलाईचा व्हिडिओ आहे आणि याची कटिंग आपण तयार कटोरीच्या पेपर पॅटर्न वरून केली होती। मी बऱ्याच वेळेला म्हणत असते किंवा व्हिडिओच्या माध्यमातूनही तुम्ही ऐकलेलं असेल की जितकी कटिंग महत्त्वाची असते तितकीच शिलाई सुद्धा महत्त्वाची असते। आणि बघा आपल्याकडून म्हणजे आता जवळपास हजारो पेपर पॅटर्न आपल्या मैत्रिणींनी घेतलेले आहेत। जर मी माझं काम 50% दिलेलं आहे तर 50% काम तुम्हाला करायचं आहे, पण ते काम करत असताना नेमक्या काहीतरी चुका होतात माझ्या मैत्रिणींकडून आणि एक एक गोष्ट एक एक पॉइंट मी इथं तुम्हाला इथं सविस्तर सांगितलेला आहे। 21 अशा टिप्स दिलेल्या आहेत। 21 हा अंक खूप शुभ अंक असतो आणि योगायोगाने त्या तितक्याच टिप्स सुद्धा आलेल्या आहेत। मी तर म्हणेल ज्या मैत्रिणींनी पेपर पॅटर्न घेतलेले आहेत त्यांनी तर हा व्हिडिओ बघाच बघा, पण ज्या मैत्रिणी स्वतः कटिंग करतात पेपर पॅटर्न काढून तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरेल। त्याचबरोबर जे बिगनर्स आहेत म्हणजे जे नवीनच शिवणकाम शिकत आहेत त्यांच्यासाठी तर खूपच हेल्पफुल हा व्हिडिओ ठरणार आहे। सो जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला तो पॉइंट तुमचा राहून जाईल असं व्हायला नको। व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा, लाईक करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। अजून एक गोष्ट, ताई आम्हाला ब्लाउज कटिंग करता येतो पण शिलाई करता येत नाही, शिलाई करता येतो पण कटिंग करता येत नाही। कटिंगला जर घेतलं तर कटोरीचं माप किती घ्यावं ते कळत नाही, शोल्डरचं माप किती घ्यावं, आर्महोल किती घ्यावा, त्याचबरोबर ब्लाउज शिवल्यानंतर शोल्डर उतरतं म्हणजे असं चिपकून ब्लाउज बसत नाही। इथे बघा हा किती फिनिशिंग मध्ये आणि प्रॉपर असा व्यवस्थित फिटिंगलाही खूप छान हा ब्लाउज बसलेला आहे। त्याचबरोबर आर्महोल किंवा मुंड्यामध्ये चून येतात, बाहीमध्ये चून येते, असे जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर त्याची सोल्युशन म्हणजे आपल्याकडे 28 साईज पासून तर 50 साईजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात। तर ज्या कोणी मैत्रिणींना असे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि नक्कीच या संधीचा फायदा घ्या। मागील व्हिडिओमध्ये या ब्लाउजची आपण कटिंग बघितलेली आहे आणि याची कटिंग यांना आपण तयार कटोरीच्या पेपर पॅटर्न वरून केलेली होती, जे आपल्याकडे तयार असे पेपर पॅटर्न आहेत। ज्या कोणी मैत्रिणींनी हा कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांना लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। आधी तुम्ही कटिंगचा व्हिडिओ बघा म्हणून मग त्यानंतर तुम्हाला हा शिलाईचा व्हिडिओ
बघितल्यावर लवकर लक्षात येईल. आता बघा या दोनही कटोरी समोरासमोर अशा ठेवून घेतल्या, त्यांना पिन लावल्या आणि बघा मी हाताच्या साह्याने असं व्यवस्थित करून घेत आहे की जेणेकरून कुठेही चून किंवा गुडी वगैरे यायला नको. म्हणजे माझा जो हाताचा हा तळवा आहे ना त्याचा कसा वापर करत आहे ते बघा. आणि ब्लाऊज पीसला अस्तर जोडण्याची एक विशेष पद्धत तुम्हाला इथं सांगितलेली आहे, ती पण लक्षात घ्या. म्हणजे बघा ज्या वेळेला आपण अस्तर जोडतो ना तर त्यावेळेला सुई ही आतमध्येच ठेवायची, त्यानंतर दाब उचलला आणि मग कापड फिरवलेलं आहे. म्हणजे असं जर केलं ना तर तिथं कॉर्नरच्या तिथं कुठेही चून वगैरे येत नाही आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग येते. सेम तीच पद्धत करायची आहे. सुई आतमध्ये असेल, त्यानंतर दाब उचलायचा आणि मग त्यानंतर आपल्याला कापड असा हा टर्न करायचा असतो. ह्या प्रोसेसने तुम्ही सुद्धा अस्तर जोडून बघा आणि मला नक्की कळवा. ही आपल्या म्हणजे ब्लाऊज शिलाईमधील सर्वात महत्त्वाची पहिली टिप्स आहे आणि बिगनर्ससाठी तर हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे. खूप साऱ्या टिप्स तुम्हाला इथं मिळणार आहेत. त्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड आहे ना ते कट करून घ्यायचं आहे. सेम ह्याच पद्धतीने दोनही कटोरी तयार झालेल्या आहेत. त्यानंतर हे साईड पार्ट असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि बघा ते काठानेही आपल्याला सेम त्याच पद्धतीने शिलाई देऊन द्यायची आहे की जेणेकरून कुठेही चून यायला नको आणि अगदी काठाने आपल्याला शिलाई द्यायची असते. जे एक्स्ट्राचं कापड असतं, जे आपण ब्लाऊज पीसचं एक्स्ट्रा कट करत असतो तर ते आपण कट करून घ्यायचं. सेम ह्याच पद्धतीने दोनही साईड पार्ट तयार झाले. आता बघा योगपट्टी शिलाई करताना काय करायचं आहे, ब्लाऊज पीसच्या वरच्या बाजूवर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि आपण हे काय करणार आहोत, पलट पद्धतीने शिवणार आहोत. त्यामुळे खालच्या बाजूने एक शिलाई दिली. बघा ती जी योगपट्टी आहे ना त्याची सुरुवात मागच्या बाजूने केली तर दुसऱ्या योगपट्टीची सुरुवात मी पुढील बाजूने केली. हे शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला जे अस्तर आहे ना ते पुढच्या बाजूला ठेवायचं आणि शिलाई सुद्धा अशी पुढच्या बाजूला करून घेतली आणि त्यानंतर एक दाब शिलाई द्यायची आहे. मी दोनही योगपट्टी एक साथ शिलाई करत आहे आणि आता हे जे अस्तराचं कापड आहे ना ते आतमध्ये फोल्ड करून घेतलं आणि जो वरचं कापड आहे ना त्यावर एक दाब शिलाई द्यायची आहे आणि इथं ही दोनही शिलाई आपल्या देऊन झाल्या. त्यानंतर आतील शिलाई करून घेऊया. त्यासाठी सुद्धा बघा मी अजूनही दोनही योगपट्टी सेपरेट केलेल्या नाहीत. अगदी काठाकाठाने आपल्याला शिलाई द्यायची आहे. एका बाजूची ही सरळ शिलाई झाल्यानंतर लगेचच आपल्याला खालच्या बाजूला यायचं आहे, म्हणजे दुसरी योगपट्टी शिलाई करून घ्यायची. अशा पद्धतीने जर योगपट्टी शिलाई केली तर त्या दोनही एकाच बाजूच्या कधीच तयार होत नाहीत. हा बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम असतो की ताई आमची योगपट्टी एकाच बाजूची तयार झाली. बघा अशा पद्धतीने शिलाई करून बघा, म्हणजे दोन्ही साईडच्या तुमच्या योगपट्टी तयार होतील. त्यानंतर हा पाठीमागचा भाग, खाली आपण ब्लाऊज पीस ठेवला आणि त्यावर अस्तर ठेवलेला आहे. आतील बाजूने इथं शिलाई करून घेणार आहोत. सर्व बाजूंनी काठाकाठाने शिलाई देऊन द्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड आहे ना ते आता कट करून घेऊया. कापड कट करून इथं झालेला आहे. आता मागील टक्स हा डायरेक्ट असा हा न शिवता मी बघा काय केलेला आहे, जे मार्किंग आहे ना त्यावर आधी शिलाई करून घेतला. असं का केलं, ज्या वेळेला आपण टक्स घेतो ना तर त्यावेळेला हे बघा हे कापड म्हणजे सुटून जात नाही, तर व्यवस्थित असा हा टक्स शिवला जातो. ही शिवणकामातील ब्लाऊज शिलाईमधील सर्वात महत्त्वाची टिप्स आहे की टक्स ची शिलाई करत असताना त्याआधी आपल्याला एक सरळ शिलाई द्यायची असते, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवली होती त्याप्रमाणे. बघा हे दोनही टक्स आपले शिलाई करून झाले आणि दोनही टक्सचं जी साईड आहे ती बाहेरच्या बाजूला आहे. एक इकडं आणि एक तिकडं असं नको. वरूनच ब्लाऊज हा छान दिसावा असं नाही, तर आतील फिनिशिंगही छान आणि व्यवस्थित आली पाहिजे. त्यानंतर कमरेची पट्टी लगेचच जोडून घेऊया. 2 इंच रुंदीची कमरेची पट्टी घेतली आणि ते पुढील बाजूने आपण फोल्ड करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे मी फोल्ड करून घेतलं. आता ही कमरेची पट्टी थोडंसं अर्धा इंच एवढं कापड मी पुढच्या बाजूला एक्स्ट्रा ठेवला आणि बघा हा टक्स शिलाई करत असताना पुन्हा चेक केलं की तो बाहेरील बाजूला आहे का. त्याचबरोबर वरच्या बाजूने सुद्धा मी इथं एक चून घेऊन घेतलेली आहे. म्हणजे बघा टक्स हा चेक करणे आणि जो पाठीमागचा भाग चूनच्या टक्सच्या तिथं चून घेणे नंबरची टिप्स आहे. त्यानंतर आपण हा जो
पट्टी लावलेली आहे ना ती पुढच्या बाजूला केली आणि त्यावर दाब शिलाई दिली. बघा कशी सरळ रेषेत टीप आलेली आहे. आणि त्यानंतर ही पट्टी आतल्या बाजूला फोल्ड केली आणि इथं आपण काय कच्ची शिलाई घेणार आहोत म्हणजे 5 नंबरची, कारण आतील बाजूने आपण हात शिलाई करणार आहोत. हात शिलाई करायच्या वेळेला आपल्याला ते सोपं जातं 5 नंबरची टीप असली तर. आणि हे जे एक्स्ट्राचं कापड आहे कुठे काही आहे का चेक पण करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं कापड कटही करून घ्यायचं. म्हणजे हा पाठीमागचा भाग आपला काय झाला, चेक झाला. चेकिंग टाईम मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल. छान व्यवस्थित अशी फिनिशिंग मागील भागाची तरी दिसत आहे. आता आपण पुढील भागाची शिलाई करूया. कटोरी आणि साईड पार्ट असे हे समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि चेक करायचं की साईड पार्टपेक्षा कटोरी ही अर्धा इंचांनी एक्स्ट्रा असली पाहिजे. इथे बरोबर एक्स्ट्रा आहे. आणि त्यानंतर बघा एका बाजूने आपण कटोरी शिलाई करून घेऊया. आता ही शिलाई करत असताना नेमकं अंतर किती घ्यायचं हे पण खूप जणांना प्रश्न पडतो. तर बघा मी जेवढं मार्किंग करून दाखवलेलं आहे ना तेवढंच आपण शिलाईला घेणार आहोत. ते काही 3 इंच अर्धा इंच वगैरे नसतं. तर आपल्या ज्या टेपच्या 3 रेषा असतात ना तेवढं असतं जवळपास. त्यानंतर हे शिलाई करून झालं आणि बघा जे एक्स्ट्राचं कुठे काही कापड आहे का तर ते चेक करून घेतलं. आणि बघा पुढील गळ्याचा शेपही छान आलेला आहे. टक्सचं मार्किंग तर आपण कटिंगच्या वेळेलाच केलेलं होतं. तर अगदी त्याच मार्किंगवरून मी इथं टक्स लावून घेणार आहे. आणि बघा हा तुम्हाला कटोरीचा शेप दाखवते. किती छान असा हा उभार शेप आलेला आहे आणि सुंदर अशी फिनिशिंग दिसत आहे. आता खालच्या बाजूला योगपट्टी जोडून घेऊया. योगपट्टी जोडत असताना सुद्धा आपल्याला तोच नियम वापरायचा आहे. कापडाचा कोपरा थोडासा पुढच्या बाजूला ठेवायचा आणि बघा असं एकदम पुढे जर घेतलं ना तर तिथं गॅप तयार होतो. त्यामुळे कोपरा थोडासा पुढच्या बाजूला ठेवायचा आणि दोनही कापड ज्या ठिकाणी एकत्र येतात तिथूनच आपण ही शिलाईला सुरुवात करायची आहे. आणि बघा हा जो कटोरीचा टक्स आहे ना तो शिवताना दाबला जायला नको. मी कसा फोल्ड करून घेतला तसा फोल्ड करून घ्यायचा. ही शिलाईच्या ब्लाऊज शिलाईमधील जी टिप्स आहे. त्यानंतर ही पूर्ण शिलाई देऊन दिलेली आहे. इथं बघा इथं बघू शकतात तुम्हाला बाहेरच्या बाजूने मी दाखवते फिनिशिंग. ही जो पुढे कोपरा निघालेला असतो ना तो कट करून घ्यायचा असतो आणि मागच्या बाजूला कापड हे एक्स्ट्रा आलेलं आहे ते सुद्धा कट करून घ्यायचं. पण ते कापड एक्स्ट्रा का आलं आहे कारण हा बघा एवढंच कापड एक्स्ट्रा आहे. तर हे एवढं कापड एक्स्ट्रा का आलेलं आहे कारण हा जो टक्स घेतो ना तर त्यावेळेला आपल्याकडून कधी कमी जास्त दाबलं जातो किंवा हे जे पुढचे कटोरी किंवा साईड पार्ट खालची योगपट्टी जोडताना किंवा कट करताना थोड्याफार अंतराचा जर फरक पडला तर मग असा थोडासा कापड एक्स्ट्रा येत असतो. असंही मी जे पेपर पॅटर्न बनवलेले आहेत ना ते बिगनर्सला टार्गेट केलेले आहेत. त्यामुळे ही योगपट्टी प्रत्येक साईजची तुमची थोडीशी जास्त येतच असेल. त्यानंतर बघा पुढच्या बाजूला मला हे थोडंसं कापड जास्त वाटलं तर मी ते कट केलं. अगदी किंचित असं कापड मी इथं कट केलं आहे. पण बघा त्यामुळे आपली ही जी आयची हुकची पट्टी येणार आहे ना त्या बाजूला ती अगदी सरळ येणार आहे. आता बघा आय आणि हुकच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी इथं या दोनही पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत. ही जी आयची पट्टी आहे ना तर हिला खालच्या बाजूने ब्लाऊज पीसचं कापड आणि वरच्या बाजूने अस्तर आहे आणि एका बाजूने इथं शिलाई करून घेतलेली आहे. आणि पट्ट्यांची रुंदी किती घेतलेली आहे ते मी इथं तुम्हाला सांगते. हे बघा ही जी आयची पट्टी आहे ना तिची रुंदी आहे 2.5 इंच आणि हुकची पट्टी आहे ना ही 2 इंचाची होती पण मी ती फोल्ड केलेली आहे म्हणजे आता तयार आपल्याला ती 1.5 इंचाची मिळालेली आहे. आणि बघा खूप मैत्रिणी कन्फ्यूज असतात आय आणि हुकच्या पट्टी जोडण्याबाबत. तर बघा एकदम सोपी ट्रिक सांगते. जी हुकची पट्टी असते ती वरच्या बाजूने लावायची असते आणि जी आयची पट्टी असते ती आतील बाजूने शिलाई करायची असते. म्हणून मी इथं एक कापड वरच्या बाजूने दाखवलं आहे आणि एक कापड हे आतील बाजूने दाखवलं आहे म्हणजे एक साईड असं म्हणायचं आहे मला. आता बघा ही खालच्या बाजूने आपली फिनिशिंग झालेली आहे. इथे हुकची पट्टी आपण शिलाई करत आहोत तर पुढच्या बाजूला मी अर्धा इंच एवढं कापड एक्स्ट्रा सोडून दिलं आणि ही जी योगपट्टीची शिलाई आहे ना ती बरोबर खालच्या बाजूला आहे का हे चेक करून घेतलं आणि एक दाब इतपत आपल्याला इथं शिलाई द्यायची आहे. त्यानंतर ही पट्टी पुढच्या बाजूला करायची. हे पुढच्या बाजूला अर्धा इंच कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचं
आणि इथं आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। ही दाब शिलाई तुम्ही आतील बाजूने द्या किंवा वरील बाजूनेही दिली तरी सुद्धा चालते। आता हे जेवढं वाढीव कापड आहे ना ते आपण आतल्या बाजूला फोल्ड करून घेऊया अशा पद्धतीने आणि वरच्या बाजूला एक दाब शिलाई देऊन दिली। लगेचच आपल्याला जिथे दोरे किंवा कापड काही एक्स्ट्रा दिसत असेल ना तर ते कट करून घ्यायचं, त्यामुळे आपल्या कामात फिनिशिंग येते आणि आपल्याला स्वच्छ काम करायची ही सवय लागत असते। हे बघा अशा पद्धतीने आपण आतल्या बाजूला हात शिलाई करणार आहोत। आता ही आयची पट्टी शिलाई करून घेऊया। इथे सुद्धा सेम तीच पद्धत वापरायची आहे। पुढच्या बाजूला अर्धा इंच एवढं एक्स्ट्रा आयची पट्टी घेतली आणि त्यानंतर एक दाब एवढी आपल्याला शिलाई करायची आहे। आता बघा दाब शिलाई देत असताना आपण जी पट्टी आहे ना त्यावरच द्यायची आणि शिलाई सर्व पुढच्या बाजूला घेऊन घ्यायची आणि हे जे अर्धा इंच कापड आपण एक्स्ट्रा ठेवलं होतं ना ते अशा पद्धतीने फोल्ड करून व्यवस्थित इथं दाब शिलाई देऊन द्यायची आहे। एक फोल्ड दुसरा फोल्ड केला की इथं आपली आय पट्टी तयार होते। पण तसं न करता मी काय केलं आहे, काठाने एक शिलाई देऊन दिली आणि असं का केलं कारण याला मी मशीनचे आय करणार आहे आणि त्यानंतर आता बघा आपण ही अशी पट्टी फोल्ड करणार आहोत। पण त्याआधी खालच्या बाजूला चेक करायचं, जी आयची पट्टी आहे ना त्याचं आतील कापड ही बाहेरच्या बाजूला येत आहे, म्हणजे आपल्या कामामध्ये फिनिशिंगही असणं गरजेचं असतं। म्हणून मी काय करणार आहे बघा, वरच्या बाजूने जर आपण शिलाई दिली ना तर हे आयच्या पट्टीचं कापड बऱ्याच वेळेला खाली असतं, म्हणजे जे मापाला ब्लाऊज वगैरे येतात ना त्यावरून मी हा अनुभव सांगते। तर आपण काय करायचं, खालच्या बाजूने प्रथम अशी आडवी रेषा देऊन द्यायची, म्हणजे आडवी शिलाई द्यायची आणि त्यानंतर आता बघा मी जे मार्किंग केलेलं आहे ना तिथून आपल्याला एक सरळ शिलाई वरच्या बाजूला द्यायची आहे। ही एक महत्त्वाची ट्रिक आहे। अशा मुळे काय होतं, अशा पद्धतीने जर आपण शिलाई केली तर जी आयची पट्टी आहे ना ती अगदी फिनिशिंग मध्ये येते किंवा ती खालच्या बाजूला लटकत नाही, म्हणजे लोंबत नाही असं मला म्हणायचं आहे। आता बघा पुढील भागाचे दोनही पार्ट आपले तयार झालेले आहेत आणि आता आपला आला आहे चेकिंग टाइम। तर बघा मी इथे चेक करत आहे की कमरेकडच्या बाजूला हे जे पुढील भागाचा जो कापड आहे ना तो एक्स्ट्रा आलेला आहे, इथं तुम्हाला व्हिडिओतही दिसत असेल, तर तो आता कट नाही करायचा कारण बऱ्याच मैत्रिणी काय करतात जेवढं कापड जास्त येतं ना ते कट करतात। तर त्याऐवजी आपल्याला इथं मध्यभागी आपण योगपट्टी शिलाई केलेली असते ना तिथे एक थोडीशी शिलाई देऊन द्यायची, त्यामुळे बघा आता आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, म्हणजे आपल्या दोनही मागील आणि पुढील बाजू आता एकदम सेम आलेल्या आहेत। ही महत्त्वाची ट्रिक आहे। आता मागील आणि पुढील भागाचा शोल्डर मी चेक केलं तर तिथे बरोबर आहे। त्यानंतर बघा ही हुक कडच्या साईडलाही आपलं कापड अगदी व्यवस्थित आलेलं आहे, कुठेही कमी जास्त नाही आणि इथे या पिन लावून घेतल्या। त्यानंतर बघा मी काय करते, हाताच्या साह्याने असं हे पुढच्या बाजूला कापड करून घेतलं, म्हणजे जेवढं एक्स्ट्रा असेल ते पुढच्या बाजूला येऊन जाईल बरोबर। आणि कमरेच्या बाजूनेही बघा असं हाताच्या साह्याने कापड पुढे करून घेतलं आणि इथं पिन लावून घेतली। आता मी चेक करते कुठे कापड एक्स्ट्रा आहे का, तर बघा खालच्या बाजूला कमरेच्या बाजूला एवढं कापड एक्स्ट्रा आलेलं आहे परंतु छातीच्या बाजूला नाहीये। तर आता मी एवढं अंतर हे कट करून घेणार आहे, कापड कट करणार आहे। हे बघा म्हणजे तुमचंही असं झालं तर काही घाबरून जायचं नाही, असं येत असतं, म्हणजे शिलाईमध्ये कमी जास्त दाबण्यात असं झालं की होतं। आता बघा आर्म होलच्या तिथेही बरोबर व्यवस्थित असा हा शेप आलेला आहे। आता जी आय पट्टीची साईड आहे ना तर ती चेक करूया। तर बघा इथं सुद्धा सेम तेच झालेलं आहे, खालच्या बाजूला थोडंसं एक्स्ट्रा आहे। आता मी इथं कट करणार नाही, तर मी इथं शिलाई देणार आहे आणि तुम्ही सुद्धा हीच पद्धत वापरायची आहे। अगदी थोडीशी शिलाई दिली तरी आपला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो आणि त्यामुळे काय होतं ना की जे आर्म होलमध्ये मागे पुढे जी शिलाई येते ना ती सुद्धा येत नाही। आणि आता ही जी आयची पट्टी असते ना ही वाढीव असते, त्यामुळे ती मी पुढच्या बाजूला ठेवली आणि जो पाठीमागचा भाग आहे ना त्यानंतर त्या पट्टीच्या पुढे तो भाग ठेवलेला आहे, कारण वाढीव पट्टी आपल्याला शिलाईमध्ये पकडायची नसते बरोबर। तर अशा पद्धतीने हातांच्या साह्याने कापड पुढच्या बाजूला करून घेतला। कुठे कापड कमी येतोय का जास्त होतोय का, तर बघा ह्या बाजूचं मात्र आपलं कुठेही कमी जास्त झालेलं नाही, फक्त एकाच बाजूचं माझं थोडंसं कापड एक्स्ट्रा आलं होतं आणि मी ते खालच्या बाजूने ते कट केलं, ते बघितलंच। आणि ही वाढीव पट्टी आहे म्हणून ती सोडून दिली आणि त्यानंतर सर्व चेक करून घेतलं। आता आपलं हे सर्व बरोबर आलेलं आहे। आता पाठीमागच्या भागावर पुढील भाग अशा पद्धतीने ठेवून शोल्डर शिलाई करून घ्यायची आहे। शोल्डर शिलाई करताना सुद्धा अर्धा इंच एवढं अंतर घ्यायचं असतं का दीदी, अशा खूप साऱ्या कमेंट येत असतात। तर नाही, आपल्याला 3 रेषा एवढं आपलं शिलाईचं अंतर असतं, तर तेवढं शिलाईमध्ये आलं पाहिजे। आता बघा मागील गळा आर्महोलचा शेप अगदी छान असा आलेला आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गळ्याला आपण हातशिलाईची पट्टी जोडणार आहोत, गळ्याची पट्टी जोडणार आहोत। तर इथं या तिरकस पट्ट्या कट करून घेतल्या, त्या एकमेकांवर अशाच
तिरकस पद्धतीने ठेवून त्या जोडून घेतल्या म्हणजे आपल्याला इथं सरळ अशी एक लांब पट्टी तयार होईल, म्हणजे जेणेकरून ती आपण गळ्याला लावू शकू. गळ्याची पट्टी असू द्या किंवा पायपिंग असू द्या, ही शिलाई करायच्या आधी चेक करायचं की आय आणि हुकच्या पट्ट्या दोनही बरोबर आहेत का, त्या कुठे कमी जास्त तर नाहीत ना. ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे. म्हणजे आय हुक पट्टीची चेकिंग आपल्याला करायची असते. त्यानंतर ही जी गळ्याची पट्टी आहे ना, ही अर्धा इंच एवढी एक्स्ट्रा पुढच्या बाजूला ठेवायची आणि त्यानंतर हा जो एक दाब आहे ना बघा, आपला मशीनचा मी जो तुम्हाला आता बोटाच्या साहाय्याने दाखवला, तर तेवढ्या दाब इतपत आपल्याला शिलाई द्यायची आहे. ते तुम्हाला जवळून दिसावं म्हणून मी इथं कॅमेरा जवळ केलेला आहे. आणि बघा, वरची पट्टी शिलाई करत असताना आतील शिलाई सुद्धा चेक करायची. म्हणजे बघा, आता ही जी शोल्डरची शिलाई आहे ना, ही पाठीमागच्याच बाजूला आली पाहिजे आणि मी ती हाताच्या साहाय्याने करून घेतली. आणि बघा, शोल्डरच्या दोन्ही बाजूंना जवळपास 1.5 इंचावर मी इथं मार्किंग केलं. तर ती का केलेलं आहे ते आता तुम्हाला पुढे सांगते. तर बघा, एवढ्या 1.5 आणि 1.5 असं 3 इंचाच्या अंतरावर ही जी आपण गळ्याची पट्टी जोडत आहोत ना, ती खेचून घ्यायची. मग ती तुम्ही पायपिंग करत असू द्या किंवा गळ्याची पट्टी करत असू द्या. तर असं केल्यामुळे काय होतं ना, तर शोल्डर उतरत नाही. ही सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे. कारण बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की ताई, कटिंगमध्ये आम्ही सर्व बदल केले तरीही आमचं शोल्डर उतरतं. तर बघा, शिलाई संबंधीची ही ट्रिक वापरून बघा, म्हणजे हे जे शोल्डर असतं ना, शोल्डरची शिलाई पाठीमागच्या बाजूला घ्यायची, बरोबर. त्यानंतर शोल्डर पासून 1.5 इंच ह्या बाजूला आणि 1.5 इंच दुसऱ्या बाजूला असं जवळपास 3 इंचावर असं मार्किंग करायचं. आणि त्यानंतर एवढ्या अंतरावर आपल्याला ही जी पट्टी आहे ना, अशी खेचून घ्यायची आहे. बघा, मी आता ही एवढी खेचली, फक्त एवढ्याच पोर्शनला आपल्याला पट्टी खेचायची आहे. मग ती पायपिंगची असू दे किंवा हातशिलाईची असू दे. त्यानंतर कुठेही पट्टी किंवा कापड खेचायचं नाही आणि आपलं एक दाब इतपत आपल्याला शिलाई द्यायची आहे. शिलाई देत असताना आतील शिलाई सुद्धा चेक करायची की तिच्या साईड चेंज तर नाही होते ना, जसं मी आत्ता केलं. बघा, कटोरीची जी शिलाईची आतील शिलाईची जे कापड होतं ना, ते बरोबर खालच्या बाजूला घेतलं. आणि बघा, इथं लॉक सिस्टमची आपल्याला डबल शिलाई द्यायची आणि पुढे अर्धा इंच एवढं कापड एक्स्ट्रा ठेवून हे कट करून घेतलं. त्यानंतर जो गोलाकार भाग आहे तिथे नॉचेस द्यायचे आहेत. नॉचेस देणं कंपल्सरी आहे. त्यामुळे काय होतं ना, आपली जी गळ्याची पट्टी आहे किंवा पायपिंग आहे ती खूप छान येत असते. ही ट्रिक सर्वांनीच फॉलो करायची आहे. नॉचेस हे दिलेच गेले पाहिजे. त्यानंतर बघा, आतील बाजूला हे कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि जी आपण गळ्याच्या पट्टीचं कापड आहे ना, त्यावर आता दाब शिलाई द्यायची आहे. आणि सर्व ठिकाणचं अंतर हे सेमच आलं पाहिजे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे. आणि पुढे जे आपण अर्धा इंच कापड एक्स्ट्रा घेतलं होतं ते अशा पद्धतीने फोल्ड करून तिथे सुद्धा आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. जे एक्स्ट्रा कापड आहे आतील बाजूचं कट करून घ्यायचं. ते कट करत असताना काळजी घ्यायची की म्हणजे ब्लाऊज आपला कुठेही कट व्हायला नको. आणि बघा, आतील फिनिशिंग ही तुम्हाला दाखवते. ही जी शोल्डरची पट्टी आहे म्हणजे शिलाई आहे ती बरोबर पाठीमागच्या बाजूलाच आहे. कटोरीची पण बघा की एका बाजूला म्हणजे ह्या बाजूची शिलाई ह्या दुसऱ्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूची शिलाई ह्या बाजूला, असं नाही. तर शिलाई बघा, दोनही आतल्याच बाजूला आहे. योगपट्टीची पण शिलाई बरोबर खालच्याच बाजूला आहेत. म्हणजे ही आतील फिनिशिंग ही तितकीच मायने ठेवते. आणि हा जो टक्स आहे ना, हा शिलाईमध्ये अजिबात यायला नको. मी कसा फोल्ड करून घेतलेला आहे, त्यामुळे काय होतं ना की कटोरी चपटी होत नाही. बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम असतो की ताई, आमची कटोरी चपटी होते. तर ह्या काही 2-3 गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर मग आपल्याला कामामध्ये म्हणजे फिनिशिंग सोबत परफेक्शन सुद्धा येतं. आणि हा ब्लाऊज फिटिंगलाही खूप छान बसला होता. म्हणजे त्या कस्टमरने मला तसं सांगितलं. पण बरेच जण काय ना, फोटो शेअर करायला देत नाहीत फोटो, त्यामुळे मी तुमच्याबरोबर फोटो शेअर नाही करू शकली. पण त्यांनी मला सांगितलं की ब्लाऊज छान बसला असं. आता आपल्या बाहीची फिटिंग करून घेऊया, फिनिशिंग. तर बघा, इथं ज्यांनी कटिंगचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहिती होतं बाहीसाठी आपल्याला कापड कमी होतं. मी इथं जॉईंट दिला आणि जी माझी पुढील भागाची कटिंग बाकी होती त्यासाठी मी काय केलं, पेपर पॅटर्न होता तर पेपर पॅटर्नच ठेवला आणि त्यावरूनच आता इथं कटिंग करून घेत आहे. आता बघा, खोल शिलाई म्हणजे पुढील भागाचा खोल शेप द्यायचा बाकी होता, तर तो नेहमी जॉईंट दिल्यानंतरच द्यायचा. आणि बघा, जेव्हा पण तुम्ही 10 इंचाची किंवा त्यापेक्षा जास्त बाही शिलाई करतात त्यावेळेला काय करायचं असतं, ही जी फिटिंग असते ना, सरळ एकदम सरळ न देता
ही जी गोलाकार शेप पट्टी असते ना आपली, तिच्याच साहाय्याने द्यायचा, जसं मी आता व्हिडिओमध्ये दिला आहे. आणि बघा सरळ जर दिला ना तर एवढं अंतर काय होतं आपलं एक्स्ट्रा येतं. आणि मग बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट येतात की ताई गुड्या येतात किंवा चुण्या येतात. ते काय येतं की एवढं अंतर तुमचं जास्त झालेलं असतं म्हणून जेव्हा दंडघेराचं तुम्ही फिटिंग करता ना तर तेव्हा ही शेपपट्टी गोलाकार पद्धतीनेच तुम्हाला फिटिंगचं मार्किंग करायचं आहे. ही सर्वात महत्वाची ट्रिक आहे. पाहिलं ना कस्टमरने फ्रिल लावायला लावलेली आहे. फ्रिल कशी लावायची याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, त्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. पण बघा इथं ही पट्टी मी कट करून घेतली आणि कटिंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की फ्रिलसाठी आपण कापड कुठून ॲडजस्ट करायचं. त्यानंतर कोणतंही असं एखादं ऑब्जेक्ट घेऊन तुम्ही इथं चून घेऊ शकतात. हे ओपनर आहे, शिलाई उसवायचं असतं ना तर त्याच्यानेही छान अशा या चुण्या घेता येतात. ही फ्रिल आपली शिवून झाली, त्यानंतर अस्तराच्या कापडावर मी फ्रिल शिलाई करून घेतली. त्यानंतर ब्लाऊज पीसची बाही आपल्याला घ्यायची आहे. आणि बघा ब्लाऊज पीसची बाही ठेवताना कशी ठेवायची, जी बाहेरील बाजू असते ना ती बरोबर मी ठेवलेली आहे आणि वरच्या बाजूला ही आतील बाजू आहे. त्यानंतर बरोबर अंदाज घेत इथं एक शिलाई देऊन दिली, एक दाब इतपत. त्यानंतर अस्तराच्या कापडावर दाब शिलाई दिली आणि वरच्या बाजूने आपल्याला पुन्हा एक दाब शिलाई देऊन द्यायची आहे. त्यामुळे काय होतं ना की आपली एकदम छान अशी फिनिशिंग येत असते. आणि आतील बाजूने अस्तर आणि बाही आता आपण हे शिलाई करून सर्व बाजूंनी घेऊया आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ना ते आता कट करून घेऊया. बाहीला फ्रिल कशी लावायची याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे आणि त्यामध्ये ना काही मी ट्रिक आणि टिप्स सांगितलेल्या आहे. डिटेल्समध्ये तो व्हिडिओ आहे. ज्या मैत्रिणींनी तो बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. बघा अशा पद्धतीने आपल्या ह्या दोनही बाहींना फ्रिल लावून झालेली आहे. आता आपण त्या शिलाई करून घेऊया. तर बरोबर पुढील बाजू बरोबर पुढच्या बाजूला ठेवायची आणि बघा हवं तर असा अंदाज घ्यायचा. तर बघा इथं बरोबर आपलं शोल्डरला मॅच होत आहे आणि आता मी इथं शिलाई देऊन देते. बाही आपण ज्या वेळेला जोडतो ना तर त्यावेळेला कुठेही खेचायची नाही. आणि बघा बाही शिलाई करत असताना सुद्धा जी शोल्डरची शिलाई आहे ना ती बरोबर मागच्याच बाजूला आली पाहिजे, जसं आपण गळ्याची पट्टी शिवताना विचारात घेतली होती तशी. बघा बाहीची छान अशी फिनिशिंग आलेली आहे. इथं बाही आपल्याला शिलाई करताना कुठेही कमी जास्त झालेली नाही. त्यानंतर दोनही बाही जोडून घेतल्या. आता फिटिंग करत असताना बघा ती मध्यातून केली पाहिजे आणि आर्महोलची जी शिलाई आहे बाहीच्या तिथली मी बरोबर अशा पद्धतीने दाबून घेतली, म्हणजे मॅच करून घेतल्या. आणि त्यानंतर बाहीच्या बाजूने एक शिलाई दिली. खालच्या बाजूची शिलाई देताना सुद्धा मी काय केलं, मध्यातूनच शिलाईला सुरुवात केलेली आहे. ही सुद्धा फिटिंग संबंधीची सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे की फिटिंगची शिलाई करत असताना तिची सुरुवात ही तुम्हाला मध्यातून करायची असते. त्यानंतर ही ब्लाऊज म्हणजे आतील बाजूने मी फोल्ड करून घेतलं आणि त्याची शिलाईची सुरुवात सुद्धा मी मध्यातूनच केलेली आहे. इथं हे आपलं लॉक सिस्टमची फिटिंग येणार आहे. बघा तुम्हाला मी आता थोडंसं जवळून दाखवते म्हणजे तुमचं लक्षात येईल. अगदी व्यवस्थित अशी ही आपली फिनिशिंग आलेली आहे. आणि बघा इथं जर बघणार तुम्ही आर्महोलच्या तिथील दोनही शिलाई एकदम परफेक्ट अशा मॅच झालेल्या आहेत. बऱ्याच मैत्रिणींचा हा प्रॉब्लेम असतो की ताई आर्महोलच्या तिथलं शिलाई ही खालीवर होते. तर अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक वापरून बघा, तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. ब्लाऊजवरून आपण ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते आज बघणार आहोत. आणि इथं मी काय केलेलं आहे, जी आईची पट्टी आहे ना ती वाढीव असते, ती बरोबर पुढच्या बाजूला दोनही म्हणजे मापाचा ब्लाऊज आणि आपला शिवलेला ब्लाऊज त्याची बरोबर पुढच्या बाजूला घेतली. आणि त्यानंतर इथं मी ब्लाऊज असा हा चेक करून घेत आहे आणि अगदी थोड्या थोड्या अंतरावर असं चेक करायचं, लांब अंतरावर घ्यायचं नाही. आणि त्यानंतर बघा हे एवढं अंतर आपलं एक्स्ट्रा आलेलं आहे. तर ते किती आलेलं आहे, जवळपास ते 5 इंच आहे. त्याचे 4 भाग करायचे असतात. त्याचं कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा सोपी ट्रिक सांगते. हा टेप घ्यायचा, टेपचे असे 4 फोल्ड करायचे. हे बघा 1 2 3 4 आणि त्यानंतर जेवढं अंतर आलेलं आहे म्हणजे एक रेषेच्या पुढे आपल्या 2 रेषा आलेल्या आहेत, तर तेवढं अंतर आपल्याला घ्यायचं आहे टेपच्या साह्याने आणि ते इथं मी मार्किंग करून घेते. म्हणजे जवळपास 1.25 इंच एवढं आपले फिटिंगमध्ये जाणार आहे. त्यानंतर 10च्या घडीचा ब्लाऊज आहे म्हणून इथं बरोबर 10 इंचावर मार्किंग करून घेतलं. आणि दंडघेराचं मार्किंग तर आपण आधीच केलेलं होतं. तर अशा पद्धतीने हे 3ही मार्किंग आपल्याला मिळालेले आहेत. आता आपण इथं शिलाई करून घेऊया. आता शिलाई करत असताना इथे सुद्धा बरोबर आपल्या बोटांच्या साह्याने खालीवरती कापड व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्यायचं.
आणि बघा इथं शिलाई फिटिंगच्या आपल्याला 3 रेषा द्यायच्या असतात, अगदी गहू भर एवढ्या अंतरावर. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. खालच्या बाजूने 1.25 इंचावर मी मार्किंग केलं, म्हणजे ह्या बाजूचं 1.25 आणि 2.5 इंच आणि दुसऱ्या बाजूचं 2.5 इंच असं 5 इंच कापड आपलं आता फिटिंगमध्ये जाणार. आयपट्टीच्या साईडचं आता आपण फिटिंगचं मार्किंग करून घेऊया. पण फिटिंगची मार्किंग करत असताना बघा मी कुठून टेप ठेवलेला आहे. आयची पट्टी ही वाढीव असते, त्यामुळे ते एक्स्ट्रा अंतर सोडून दिलं आणि त्यानंतर टेप ठेवला. आणि बघा फिटिंग संबंधीची ही सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे. आणि त्यानंतर बघा मी इथं मधला बोट आणि अंगठा याच्या साहाय्याने इथे बरोबर असं कापड दाबून घेतलेलं आहे की जेणेकरून माझ्या ह्या दोनही शिलाई अगदी परफेक्ट येतील. इथं तुम्हाला मी दाखवत आहे. आणि त्यानंतर इथं ही शिलाई देऊन द्यायची आहे, म्हणजे आपला जो मधला बोट आणि अंगठा असतो ना याचा पूर्ण इथं वापर करायचा आहे. ही सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे जी आजपर्यंत तुम्हाला कुणीही सांगितलेली नसेल. आणि ह्या दोनही बोटांचा जर तुम्ही व्यवस्थित वापर केला तर आर्महोलची शिलाई म्हणजेच बाहीची शिलाई ही कुठेही खालीवरती होत नाही किंवा कमी जास्त येत नाही. हे बघा इथं बघू शकतात तुम्ही, एकदम परफेक्ट अशी ही शिलाई येते आणि त्या संबंधीची ही सर्वात महत्त्वाची खास अशी ट्रिक आहे. या शिलाईच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिलाई संबंधीच्या खूप टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत. त्यांचा सर्वांचा वापर करून हा ब्लाऊज शिवला तर खूप छान फिनिशिंगमध्ये आलेला आहे. म्हणजे याची शिलाई बघून मी स्वतःच खरंच खूप खुश झालेली आहे. तुम्ही सुद्धा या सर्व टिप्स ट्रिक्स वापरून बघा. आता बघा आपले इथे आय करायचे बाकी होते, तर मी बोटांच्या साहाय्याने असं हे मार्किंग करून घेतलं आणि इथं 6 आय बनवलेले आहेत. जनरली काय असतं ना, सर्वजण हे 5च आय आणि हुक तयार करत असतात. पण मी अजून खास ट्रिक तुम्हाला सांगते की तुम्हाला जर व्यवस्थित फिटिंग पाहिजे असेल तर ही जी आपली आयची पट्टी जितक्या इंचाची असते, म्हणजे आता बघा इथं 7 इंचाची होती, तर इथं जर 7 आय बनवले ना तर अजून छान असा हा परफेक्ट ब्लाऊज बसतो. म्हणजे 1 इंचावर जर 1 आय बनवला तर खूप छान अशी ही ब्लाऊजची फिटिंग येत असते. मग तुमची पुढील पट्टी 5 इंचाची असेल तर 5 आय बनवा, 6 इंचाची असेल तर 6 आय बनवा, 7 इंचाची असेल तर 7 आय बनवा. खूप छान अशी ही त्यामुळे फिटिंग येत असते. आणि बघा बोलता बोलता इथं माझे आय तयार करून झाले. आणि ही महत्त्वाची सर्वात शेवटची खास ट्रिक नक्की वापरून बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेल्या टिप्स आणि ट्रिक्स कशा वाटल्या ते कमेंट करून मला नक्की कळवा. आवडल्या असतील तर लाईक करा. नवीन काही शिकायला मिळालं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकन दाबून ठेवा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. शिलाई संबंधीचे तुम्हाला काही अडचण किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तशा मला कमेंट करत जा. मी त्यावरही सेपरेट व्हिडिओ बनवत असते. तसंच तुमचं काम सोपं आणि परफेक्ट व्हावं यासाठी आपल्याकडे 28 साईजपासून तर 50 साईजपर्यंतचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न आहेत. या ब्लाऊजची कटिंग ही तयार कटोरीच्या पेपर पॅटर्नवरूनच केलेली होती आणि तुम्ही बघितलंच की कटिंग करताना किंवा शिलाई करताना किती त्यामध्ये परफेक्शन आलेलं आहे. तर असे तुम्हाला हे पेपर पॅटर्न मागवायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा आणि नक्कीच या संधीचा फायदा घ्या. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा. लाईक करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या ब्लाऊजच्या कटिंगचा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर इथं बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.